हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मजेत असाल. आणि आज फायनली आमचं सुतक संपलेलं आहे. त्यामुळे आज मी व्यवस्थित देवांची पूजा करणार आहे. व्यवस्थित घासून वगैरे सगळे देव अरेंज करणार आहे. 13 दिवस झाले देवांना लिटरली आंघोळ नाही, काय नाही. आणि स्वतःला पण एक कसं तरी वाटतं की आपण देवपूजा नाही करत आहे. एक काम काहीतरी राहून जातं आपल्या. तर चला देवपूजाला सुरुवात करूया. हे बघा, मंदिर पूर्ण धुळीने भरलं आहे आणि देव पण बघा आपले सगळे काळेकुळे झालेत. तर मी हे सगळं काढणार आहे आणि हे सगळं मी साफ करणार आहे, स्वच्छ पुसून वगैरे. आणि सगळे देवांना पण अंघोळ बिंघोळ घालून वगैरे सगळे हार वगैरे घालणार, फुलं वगैरे घालणार आहे. तर मी हे सगळं काढते, तर बघत राहा. मंदिर असं रिकामं केलं आहे आणि आता हे सगळं पुसून घेते. हे सगळं माझं घेतलेलं मंदिराचं बसवून घेतलं आहे, पण ते काढता येईल आणि मग आपल्याला पूजा करता येईल. हे सगळे देव मी असे तांबणात काढून घेतले. आता हे सगळं व्यवस्थित पितांबरीने, आपलं खास पितांबरीने घासून वगैरे स्वच्छ करून घेऊया. A few moments later. देवपूजा झाली आहे माझी. हे बघा, छान असं देवपूजा झाली आहे माझी. सगळं देव व्यवस्थित रचले. खूप दिवसांनी देवपूजा केल्यानंतर खूप छान आणि प्रसन्न वाटते. सगळे देवांना पण बिचाऱ्यांना खूप चांगलं वाटत असेल. सगळ्यांना फूल वगैरे छान, दिवा. खूप दिवसांनी देवपूजा केली असं वाटते. आणि मला पर्सनली देवपूजा करायला, देवाची सगळी सामान वगैरे साफ करायला, सगळं देवपूजेचं सामान काढायला, सगळं 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 खूप मनापासून करायला आवडतं. त्यामुळे आता खूप दिवसांनी पूजा केली, खूप प्रसन्न वाटते. स्वामींना पण हार घातले. स्वामी पण बिचारे कधीपासून असेच आहेत. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर पूजा बिजा झाली आहे. तर आमची रूम पण आवरून झाली आहे माझी. हे बघा, बेडशीट बदललेली आहे, उशीचे कवर वगैरे सगळं बदललं आहे. ड्रेसिंग टेबलचा पसारा, हां ब्लँकेट. हे सगळं घर व्यवस्थित पुसलेलं आहे. देवपूजा पण झाली आपली. तर आता पूर्ण पसारा वगैरे आवरून झालेलं आहे. आता हे सगळं आवरते आणि कार्पेट वगैरे सगळं खाली व्यवस्थित पसरवून घेते. A few moments later. सगळं सोफ्याचे कवर, कार्पेट वगैरे. हा आमचा फिश टँक आहे. बांबूची झाडं पण छान पुसून घेतली आहे. आज फक्त घर आवरण्यामध्येच आहे. बांबूची झाडं ही लकी असतात असं म्हणतात, त्यामुळे मी आणले. डायनिंगचा पण पसारा आवरला. सिटिंग झाडं बघा, झाडं. आज गॅलऱ्या पण स्वच्छ पुसून घेतल्यात. खूप दिवसांनी छान असं ऊन पडलं. आणि हा माझा गोकर्णाचं झाड बघा किती वाढलंय. फार असं ते ग्रिलला असं सपोर्ट घेत 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 वर चाललंय. आता पत्र्याला टेकायचंच बाकी राहिले आहे. ते फक्त सगळे छान झाले. तुळस तर 1, 2 आणि हे हवेने याच्यामध्ये पडलेलं याच्यात पण वाढलं आहे. थोडंसं ऊन बरं वाटतं, त्यामुळे गॅलरी बिलरी सगळं पुसून झालेलं आहे. गुलाबाला अजून तर काय गुलाब आलेलं नाही आहे.
बघूया. तर घर वगैरे सगळं आपलं आवरून झालेलं आहे. आता मी स्वतःचं पण आवरलं आहे, कारण की आमची नेबर आहे कविता भाभी, तिचं असं म्हणणं आहे की जसं तुम्ही घरासाठी एवढं झटता, छान आवरता, घर सगळं साफसफाई वगैरे छान करतात, तर स्वतःकडे पण जरा लक्ष द्यायला पाहिजे. ॲटलिस्ट तुम्ही मेकअप नका करू, पण थोडीशी लिपस्टिक लावा, थोडंसं लायनर लावा आवडत असेल तर, काजळ लावा सूट होत असेल तर. मला काजळ सूट होते म्हणून मी नाही लावत, मी खूप काही काही दिसते त्याच्यामध्ये. पण एक छानशी लिपस्टिक लावा, पावडर लावा, जास्त काही नाही तर सिरम लावा आणि छानशी मान भरून घ्या. कारण की एक लग्न झालेली बाई कशी असते हे तुम्ही स्वतःला आरशामध्ये बघा, असं तिचं म्हणणं आहे. आणि कुठेतरी मला तिचं म्हणणं पटलेलं आहे कविता भाभीचं. त्यामुळे मला पण रोज रेडी होऊन मग कामं करायला नाही आवडत, पण थोडंसं पटलं आहे तिचं की छान आहे की आपल्याला थोडीशी पॉझिटिव्ह एनर्जी येते त्याच्याने, की आपण स्वतःचं घर आवरतो वगैरे सगळं, तर आपल्याला घरामध्ये कसे प्रसन्न वाटतं. तसं जेव्हा आपण स्वतःला आवरलं तर आपल्याला पण थोडीशी पॉझिटिव्हिटी येते. त्यामुळे मी थोडीशी पावडर लावली आहे, थोडीशी लाईट लिपस्टिक लावली आहे, सिंदूर लावलं आहे बस. आणि कानातले घातले, रोज कानातले पण नाही घालत मी, ॲक्च्युली कोणीच नाही घालत, कारण की सगळ्यांना कम्फर्टेबल म्हणजे की आपण काही ना कैसं तरी पटापट 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 आवरूया आणि मग बसूया, असं निवांत बसूया असं सगळ्यांना वाटतं. आणि मला पण तसंच वाटतं, पण मला तिला थोडंसं म्हणणं पटलं आहे. त्यामुळे मी आजपासून सुरू केलेलं आहे, थोडीशी पावडर, थोडीशी लिपस्टिक आणि थोडंसं सिंदूर भरायचं. कविता भाभी खास तुझ्यासाठी मी हे केलेलं आहे. तर बघूया आता जीतसाठी काहीतरी नाश्ता बनवूया. चला नाश्ता पाणी करूया. माझ्याकडे आता दही आहे, तर दही आणि रवा मिक्स करून मी मिक्स करून थोडंसं भिजत ठेवते आणि त्याचे डोसे बनवेल जीतला. आणि इथून एवढी छान हवा येते, आज क्लायमेट क्लीन आहे बघा. तुम्हाला झूम करून दाखवू का? इथे डोंगरा देवी आहे, जर तुम्हाला दिसत असेल तर. हे व्हाईट व्हाईट जो डॉट आहे डोंगराच्या वर, ती उमरा देवी आहे. जेव्हा क्लायमेट क्लीन असतं ना तेव्हा पूर्ण शेवटपर्यंत सगळं दिसतं. खाडी त्या साईडला पूर्ण बिल्डिंग. चला, सगळे मला विचारतात की तू तुझं लांबच लांब घर आहे, तर एवढे सगळे रूम आहेत तुझ्या घरात. आता हे मुलांचं स्टडी रूम आहे, हे पण सगळं आवरलं आहे. तरी पण मुलं माहिती आहेत ना, पसारा म्हणजे मुलांचं जिथं पुस्तकं काढणार तिथंच ठेवणार, जिथं बॅग काढणार तिथे ठेवणार. अरे टिफिनसुद्धा लवकर काढत नाही, तर तो आपणच करायचा, सगळा पसारा आपणच आवरायचा. तर आजचा दिवस फक्त पसारा आवरण्यामध्येच आहे. हे बघा, कपड्यांच्या घड्या करायच्या बाकी आहे. आम्ही एवढं सगळं रूम आवडते, कारण की मला आवडतं आवरायला. मला माझं घर माझ्या पद्धतीने सजवायला आवडतं, आणि नाही आवडत एखाद्याला की एवढं सगळं काम कसं करायचं एकटं. पण मी माझ्या पद्धतीने करते, मी हळूहळू मी करते, कारण मला आवडतं. असं नाही की मी म्हणत की तुम्हाला नाही आवडत, प्रत्येकालाच आपल्या घरात आवडतं. काहींना वेळ मिळतो, काहींना नाही मिळत. तर मी माझं खास त्याच्यासाठी घरासाठी माझा वेळ काढून मी सगळं आवरते. आणि हो, थकायला होतं, पण तरी पण आपलं घर स्वतः आवरण्याची मजा आहे, ती दुसरी कशातच नाही. हा बघा डोसा बनतोय आपला, झाकण ठेवूया त्याच्यावर. पलटी करूया. जरा थोडं बारीक गॅसवरच ठेवावं लागतं. रेडी आहे रवा डोसा. आता याच्यावर थोडंसं चीज टाकूया. घर वगैरे पण आवरून झालेलं आहे, कारण की सुद्धा होतं तर सगळं साफसफाई वगैरे केली आहे. हा काय होम टूरचा ब्लॉग नव्हता. जर तुम्हाला होम टूरचा ब्लॉग हवा असेल तर तुम्ही लवकरात लवकर, जेव्हा आपले सबस्क्रायबर जेव्हा जास्त वाढतील तेव्हा मी होम टूर देईन. तर डोसा वगैरे झाला आहे, सगळं बनवून झालं आहे. आता जायचं शाळेमध्ये, कारण 4-5 दिवसांनी शाळेत जाणार आहे. तर बाय, आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.